अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या विमान सेवेचा शुभारंभ सोमवारी सोलापूर विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. पण सकाळीच मुंबई, पुणे, सोलापूर आणि गोवा येथे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरकडे येऊ शकले नाहीत. त्यामुळे विमान शुभारंभाचा कार्यक्रम 2 तास लांबला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्याहून थेट सोलापूरला येणार असल्याचे सांगण्यात आले. पण गोवा येथून सोलापूरकडे येणारे फ्लाय 91 विमान ढगाळ वातावरणामुळे 30 मिनिटे उशिरा उड्डाण झाले. मुख्य वैमानिक अनिरुद्ध, माझ्यासोबत सहवैमानिक असेल, मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पहिल्या उड्डाणावरती जी सोलापूरला आज आपण लाईव्ह करणार आहोत. आपण पूर्णपणे तयार आहोत. एक वातावरणामध्ये थोडासा बिघाड असल्यामुळे आपल्याला कदाचित एक 15 ते 20 मिनिटांचा अवधी अजून लागणार आहे आणि आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आणि इथून आपण उड्डाण केल्यानंतर पूर्वेकडच्या दिशेला जाऊन अंदाजे 15,000 फुटावरती क्रूज करून दक्षिणेस असलेल्या भीमा नदी, उत्तरेस एक तुळजापूर, पश्चिमेस पंढरपूर आणि पूर्वेस अक्कलकोट असलेल्या या पावनभूमीमध्ये आपण एका तासात पदार्पण करतो. आणि ही संधी आज आम्हाला तुमच्यामुळे उपलब्ध झाली आणि तुम्हाला ही सर्व्हिस देण्यासाठी आज आम्ही खूप खुश आहोत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण लवकरच आपल्या फ्लाईटला सुरुवात करू. जय हरी जय विठ्ठल बोलून आपण धन्यवाद. दरम्यान गोवा येथून आलेले पहिले प्रवासी विमान सकाळी 11:30च्या सुमारास सोलापूरच्या विमानतळावर आगमन होतात अग्निशामक दलाकडून वॉटर सॅल्यूट देऊन फ्लाय 91 विमानाचे स्वागत करण्यात आले. दरम्यान केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होताच पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार जयसिद्धेश्वर महाराज, ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, विमानतळाचे अधिकारी यांनी स्वागत केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी 1च्या सुमारास सोलापूर गोवा विमानाने गोव्याकडे जाणाऱ्या विमानाला झेंडा दाखवल्यानंतर फ्लाय 91 विमान गोव्याकडे टेक ऑफ करताना दिसून आले. खूप दिवस हा विषय सुरू होता. खर तर मागच्या वेळेलाच 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूरनं लवकरच विमान सेवा सुरू होतीये. देशामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी मागच्या 10 वर्षात जो या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली, खूप मोठं काम उभं राहिलं. देशामध्ये मागच्या 70 वर्षात 2014 पूर्वी केवळ 74 विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर 161 विमानतळ देशामध्ये आज कार्यान्वित झाले. त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं. आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज RCS उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं त्यावेळेला बांधकाम झालं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमान सेवेसाठी. पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमान सेवा सुरू झाली. पुढच्या काही दिवसामध्ये 1 ते 1.5 ते 2 महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमान सेवा सोलापूरवरून सुरू होतीये आणि त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या विमानतळाच्या सुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत. आज त्याच्यामध्ये नाईट लँडिंगचा विषय असेल, त्याच्यामध्ये पुढे भविष्यात एक्सपान्शनचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल, तिरुपती असेल या ठिकाणची विमान सेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे. आणि त्यामुळे बरेच दिवस प्रतीक्षित असलेले सोलापूरची विमान सेवा सुरू झाली. सोलापूर याच देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं. आज विठ्ठलाचं, पांडुरंगाचं पंढरपूर, आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर, आज सिद्धेश्वर स्वामीचं आज इथं मोठं स्थान आहे. आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी, अशा या सगळ्या विषयाशिवाय सोलापूर ही एक, मी म्हणतो की निश्चितपणे ही शब्दस्थानं तर आहेतच, पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, शेती व्यवसाय असेल, सगळ्याला चालना निश्चितपणे या विमान सेवेने मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगला एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला. माननीय मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की
सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमातून VGF देण्यात आलं. कारण शेवटी कुठलीही विमानसेवा सुरू करायची तर ती टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली व्हायबल झाली पाहिजे, कमर्शियली व्हायबल झाली पाहिजे. आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती, पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला. देवेंद्रजींनी VGF देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा 2 महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल. त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे.